वरमरोही 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 शूद्र झाला मी माझ्या माता पित्या समावेश कैलास पर्वती विद्याच तांडव नृत्य करत असते तुझी दीडवाणी हात ऐकू या रंगभूतलावर दगड चांगले बसतात कसा कोणतं संकट मात्र तुझं घडलं जेणेकरून या गणपती गजाननाचा तुझा हवा गेला विघ्ने बहु चिंता नको माझ्या हातच्या करा पाच आणि अंकुशा तुझ्या नाटकाला समोर विघ्नांचा विनाश करेल असा माझा कल्पनेचा आशीर्वाद अन्य कोणती इच्छा अजय बाले तुझ्या नाटकातील सर्व मला काय शून्य हो देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषण करतील गणगंधर्वाप्रमाणे गायन करतील आणि अष्टगंधांप्रमाणे नृत्यही होईल त्यांच्या मुखात सदैव लक्ष्मी सहवास करेल असा माझा सुमंगल करेचा आशीर्वाद दुःखकर्ता वार्ता विघ्नाची सदैव कल्याणाचा मंगलमंदिरचा आशीर्वाद निघालो माझ्या स्वस्थाने शिवसुता भगावे
या हिरव्यागार दाटदाट झाडीनं व्यापलेल्या घनदाट शहरांना वास्तव्य करणारा हा ज्वालाक्ष तुझ्या समोर आहे. पण मला सांग, ज्या शिकारीवर वार प्रथमता केला मध्यंतरी आपण हस्तक्षेप केला, आपल्या जगाला संज्ञा जीवनात तुला कोणी संधी दिली नसेल, मी तुला संधी देत आहे. संधीचा फायदा घे, ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने पुढे ज्वालाक्ष तुला देत आहे. अधिकार माझे असतात. या पूर्ण क्षेत्रावर अधिकार माझा आहे. अरे नामक कल्पनेच्या वातावरणात घराने मारण्याचा प्रयत्न करू नको. मरून मोकळा होशील. एकच सत्य आहे. या रक्ताक्षाला म्हणा जीवित करू नको. म्हणून म्हणतो आहे, सावधान म्हणा कार्य करू. हा रक्ताक्षर तुझ्या समोर आहे. हे मला आतापर्यंत तुझ्यासाठी माझ्या समोर किती आले, सगळ्यांच्या मनात हा झाला त्याच्यासाठी तुझ्या जीवनात मी त्याला संधी देतोय. जीवनात पाऊल टाकला आहे.
का थांबविलो? मरणाच्या आशेनं आणि प्राण्याच्या भीतीनं. मुळीच नाही. मग आज मी पाहिलं, काय ते? माझ्या जीवनात मी पाहिलं, अरे समावेश केला समाजाला. हा? एक वीर हा एका वीराची परत करतो. वा, आज मी पाहिलं, काय ते? आज तुझ्या बाहूच्या क्षणात पाहिलं मी. अरे वीर जावा, तर समान राजा समान. आता माझ्या वीरतेला शोभणार आहे. आता या विश्वाच्या ठिकाणी एका हस्ताने राहिलो नाही. माझी ती स्तुती करतोय त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतोय. पण स्तुती माझी तू का करतोय हे मात्र माझ्या अजून ध्यानी आलं नाही. चांगला मित्र आहे. काय? मित्र मुळी चिंता करू नका. माझ्या मुखावाट्याच्या निघाले शब्द असे कोणते? मित्र मित्र आणि मित्र. काय? अरे या रक्ताक्षरा जीवनात कधी प्रेम भेटलं नाही. जीवनात तुला कोणताही प्रेम भेटलं नाही आणि तुझा मुखावाटे मित्र हे मुखोच्या तुझ्या मुखावाटे बाहेर पडला. आज तुला मी पाहिलं, तुझ्याशी मी दंड केलं. माझ्या मानवाला वाटलं की माझा पाठीराखा सगळा कोण सांगा तर जीवनात रक्ताक्षय म्हणून रक्ताक्षय हे म्हणत आहे. हे म्हणत या विश्वाच्या काही तुला कशातही प्रेम मिळालं नाही, कुणातही प्रेम मिळालं नाही. आणि असं असताना मित्रत्वाचं प्रेम तू माझ्या समोर ठेवलं. पण थांब हे शब्द माझ्या मुखावाटे मलाही पाहायचं होतं. तू माझ्या योग्यतेचा ऐकली नाही म्हणून त्या फुलाला होता त्या झाडाला भोगलास खरा मित्र. पण मला सांगे मित्रा, या विश्वाच्या ठाई सर्वात श्रेष्ठ प्रेम, सर्वात श्रेष्ठ नातं हे मित्रत्वाचं. अगदी बरोबर आहे. संकट समय धावून येतो तोच खरा मित्र. आणि ज्या ज्यावेळी तू मला हाक देशील क्षणाचाही विलंब न करता हा रक्ताक्षर तुझ्या चरणावर तुझं आणि माझं इथं भांडण झालं. तेवढंच नव्हे तर दोघांचा संघर्षही झाला. तो कशामुळे असेल तर या शिकारीमुळे. अगदी बरोबर आहे. याच्या पुढे एकच ध्यानी ठेव. एखाद्या वेळी अरण्याच्या ठिकाणी तू गेला, शिकार जर तुला मिळाली असेल तर हा भल्या मोठ्या वृक्षाच्या मागा आणावी. दोघांनी ती वाटून मिळवून खावी. वैती राहायची मित्र, अरे जीवनात तुला सर्व सगळे तुझ्या चरणावर गेलं आहे. मित्र हा केवळ मित्र नसतो. अरे ज्या ज्यावेळी तुझ्या रक्ताचं जमलं, त्यावेळी जीव दान देणार. तो हा माझा मित्र. आम्ही या अरण्याच्या ठिकाणी निरीक्षण करता येईल. हा कुणाचा तरी आवाज.